मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना उद्धव ठाकरेंनी मार्गदर्शन केलं। यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांवरून सरकारला धारेवर धरलंय। गणेश मंडळांनी खड्डे खोदल्यास दंड आकारण्यात येणार आहे, यावरून गणेश मंडळ दंड देणार नाहीत असं उद्धव ठाकरे म्हणाले। तर कितीही मंडळ पळवा, बाप्पांचा आशीर्वाद आम्हालाच आहे असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं। गडकरी बोलले होते की असा रस्ता होईल की 200 वर्ष खड्डे पडणार नाहीत, पण पुढची लाईन अशी होती की पण 500 वर्षात रस्ताच होणार नाही। मुंबई गोवा रस्ता होतोय, त्याच्यावरती खड्डे पडले, त्याच्यात ऍक्सिडेंट होतात, त्याच्यामध्ये हाडं खिळखिळे होतात, पण इकडे जर का मंडपासाठी रस्त्यावरती खड्डा खणलात तर 15,000 रुपये दंड। ते रस्ते जोपर्यंत बुजवत नाहीत तोपर्यंत आम्ही गणेशोत्सव मंडपासाठी खणलेल्या खड्ड्याचा 1 पैसा सुद्धा दंड भरणार नाही, हे मी आज जाहीर करतोय। त्या जनतेचा पैसा आहे, तो असं तुम्ही वाटेल तसं लुटाल आणि पुन्हा उद्या उत्सवावरती आमच्याच उत्सवावरती बंधनं आणाल तर आम्ही सहन करणार नाही, आम्ही ती तोडून टाकू, हे मी आज जाहीर करतोय। काय करायचं ते करा। आता विनोद, तुम्ही जे काय सांगितलं की मंडळाची पळवापळवी चालली, कोण पळवतोय मंडळ? कुठे घेऊन जाल पळून? शेवटी मुंबईतच राहणार ना। आणि तो आतमधला गणपती बाप्पा जोपर्यंत त्याचा आशीर्वाद आम्हाला आहे तोपर्यंत किती तुम्ही मंडळ पळवा, आम्हाला काय कोणाची पर्वा नाहीये। हे दुसरं करू काय शकतात पळवीकरीच, पण मला नाही वाटत असं कुठे काय पळवापळवी। निदान गणपतीचे भक्त आणि गणपती मंडळ जी आपली परंपरा कायम ठेवत आहेत ते अशा या आमिषाला बळी पडत असतील असं माझं काही मत नाही। निदान त्यांनी पडू नये अशी माझी अपेक्षा आहे। साहजिकच आहे, तेव्हा अगदी सत्ता काही काळासाठी होती, पण महापालिका सतत आपल्याकडे होती आणि यापुढे सुद्धा राहणार आहे। पण आता तर काहीच नाहीये, मग बैठक कशासाठी घ्यायची? बैठकीला येणार कोण? पण मला तुमचं कौतुक एवढ्यासाठी वाटतं की सत्ता जरी नसली तरी रस्त्यावरची ताकद आपल्याकडे, आणि ती ताकद तुमच्या माध्यमातून आज सुद्धा कायम आहे, याचा मला अभिमान आहे।